केला होता, 105 हुतात्मे झाले होते. बलिदान मुंबई मिळवण्यासाठी सुद्धा आपण केलं होतं. 105 हुतात्मे दिले. आणि मोरारजी देसाईंनी पोलिसांना आदेश दिले होते, मी तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या आहेत ते माणसांना मारण्यासाठी दिलेल्या आहेत, ती गोळी फुकट घालवायची नाही. तेव्हापासून हा त्यांचा जो राग यांच्या मनामध्ये आहे, मराठी माणसाला मारण्यासाठी हे आसुसलेले आहेत. महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं, महाराष्ट्राला भिकेला लावायचं, महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिलेली घटना बदलून टाकायची आणि आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करायचे. मग पवार साहेबांना आरोप करताना सांगायचं, पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून लढतायत. उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणून लढतायत. अहो, आमच्या मुलांसाठी आम्ही लढतो, नाही लढत हे जनता बघते. पण पहिली तुम्ही खुर्ची सोडा ना. तुम्ही तुमची खुर्ची सोडत नाहीये. म्हणजे मलाच पाहिजे, एकदा पंतप्रधान झाले तरी दुसऱ्या वेळेला मीच, दुसऱ्या वेळेला झाले तिसऱ्या वेळेला मीच, तिसऱ्या वेळेला झाले. तुम्ही तुमच्यासाठी लढताय, मग मी माझ्या जनतेसाठी लढत असेल तर मी चूक काय करतो, मी पाप काय करतोय? ही जी मी लढाई लढतोय ती माझी लढाई नाहीये. जयंतराव, तुम्ही माझं कौतुक केलं, मी खरंच तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. तुम्ही काय, विश्वजित काय, कारण करोनामध्ये जे काही मी काम केलं ते मी माझ्या एकट्याचं नाही, तुमच्या सगळ्यांच्या साथी सोबतीने केलं. आणि विशेष म्हणजे या जनतेने जे आपल्याला उत्स्फूर्तपणाने आपलं ऐकलं म्हणून महाराष्ट्र वाचलेला आहे. ही लढाई हुकुमशाहीच्या विरोधात आपण लढतो. म्हणून विश्वजित, मी आज सगळ्यांच्या समोर सांगतो, जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देत आहेत, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती, मी त्याच दिवशी सांगली सोडली असती. कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे. पतंगरावांना सुद्धा बाळासाहेबांकडे आलेले मी पाहिलेले आहे. अर्थात एक आपल्या पिढीची गॅप असते, वयाचं अंतर असतं. पतंगराव हा एक मोकळा ढाका माणूस होता. म्हणजे माझ्याशी सुद्धा बोलताना कधी वयाचं अंतर त्यांनी जाणू नाही दिलं. अगदी मुला म्हणजे त्यांचाच मुलगा असल्यावर का एकदम विश्वजितची कशी बोलतील तसे माझ्याशी ते बोलायचे. आपण आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे फोटो लागलेत की उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आड येईल, अजिबात येणार नाही. इथलं भविष्य जे तुमचं आहे ते तुमच्या भविष्यातलं आम्ही ओरबाडून घ्यायला आलेलं नाही. पण माझ्या सांगली कराकडनं जी जागा आम्ही त्यांची सोबत दिली म्हणून इथून तुमच्याकडनं हिसकावून घेतली गेलेली आहे, ती हिसकावून पुन्हा घेण्यासाठी म्हणून मी सांगलीमध्ये आलेलो आहे, म्हणून सांगलीत आलेलो आहे. आणि सांगली मला जिंकायचीच आहे. एक चंद्रहार सारखा नवीन चेहरा, जसं मी मगाशी खुदिरामचं तुम्हाला उदाहरण दिलं तसा चंद्रहार एक नवीन मल्ल दिलेला आहे. हा लेचपेचा नाहीये, डबल महाराष्ट्र केसरी. अरे आपल्याला काय जाते गर्दी करून कुस्ती बघायला, तिकडे जे मल्ल लढत असतात ते कसे लढतात, आपण बाजूला उभे राहून आपण एन्जॉय करतो, पण त्यावेळेला त्यांचा घामटा निघत असतो. ही साधी गोष्ट नाही. डबल महाराष्ट्र केसरीची गदा ही सांगलीमध्ये मारुती मानेंच्या नंतर त्यांनी आणलेली आहे. आणि योगायोग असा की मारुती माने सुद्धा हे खासदार होते. काही जण म्हणतात की हा तर पैलवान आहे, ह्याचा राजकारणाशी काय संबंध? अहो पण मारुती माने होतेच ना. आणि मग इतर पक्षांमध्ये जसं भाजपामध्ये काही चित्रपट तारका, अहो जयंतराव तुम्ही सुद्धा गेल्या वेळेला अमरावतीत पाठिंबा दिलाच होता ना, आज तुम्हाला कळलं चुकलं. असे काही नवीन काही क्रिकेटपटूंना तिकीट देतात, काय संबंध आहे राजकारणाचा? सिने तारकांना तिकीट देतात, काय संबंध आहे? हे संबंध नाही, संबंध सगळ्यांचा असतो. जे उमेदवाराला मत देतात त्या सगळ्यांचा संबंध हा राजकारणाचा असतो. कारण राज्यकर्ते तुम्ही ठरवत असता. या देशावरती राज्य कोण करणार हे आम्ही नेते नसतं ठरवत, हे तुम्ही ठरवत असता. आणि तुम्हाला जे वाटत असतं की तुमचं भविष्य आमच्या हातात आहे, तसं नसतं. खरं म्हणजे नेत्यांचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं भविष्य हे मोदींच्या हातामध्ये आहे, अजिबात नाही. या क्षणाला मोदींचं भविष्य आणि आपल्या देशाचं भविष्य हे तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ठरवणार, कारण त्यांना त्यांची कल्पना आलेली आहे. आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे? अगदी महापूर आला, विश्वजित मी सुद्धा तुझ्या मतदारसंघात तेव्हा येऊन गेलो होतो.
अवकाळी आला, आपत्ती आली, कधी मोदीजी आपल्याला दिसले सांगलीत? नाही. अमित शहा कधी दिसले? नाही. पण आता त्यांना कळतंय की महाराष्ट्रात आपलं काय खरं नाही, कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही, त्यांचं जे खेचर आहे ते महाराष्ट्रात थांबवणार आणि उलट परत पाठवणार. उलटा गो बॅक, नाही चालणार इकडे. आणि हा जो एक आता प्रश्न पडला होता, त्यांनी काल परवाकडे संजय राऊतांवरती टीका केली. म्हणजे आज माझी स्तुती केली असं मला कोणीतरी सांगितलं. माझी स्तुती वैयक्तिक नका करू, माझ्या शिवसेनेची स्तुती करा. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या पहिल्या शिवसेनेचं कौतुक करा. एका बाजूला माझी शिवसेना ही नकली सेना बोलायचं, एका बाजूला माझी तब्येत बरी नव्हती, अगदी अक्षरशः मी तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे, पण मी हातपाय हलवू शकत नव्हतो, तेव्हा रात्रीची सगळी कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं आणि आज माझी स्तुती करताय. त्यांनी सांगितलं, संजय राऊत म्हणे आमच्याकडे खूप चेहरे आहेतच. हे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार दरवर्षी हे पंतप्रधान बदलतील,